सो वेलकम टू अनदर व्हिडिओ. याच्यामध्ये OB53च्या अपडेटच्या काही लीक्स मिळाल्या आहे. आता हा एक पहिला लीक आहे. त्याच्यामध्ये आपण सपोज यू आर प्लेइंग ड्यू ऑर स्क्वॉड. सो तुमचा एखादा टीममेट मेला तर तुम्हाला सोलो डर घेण्याची गरज नाही, कारण तुमचा टीम रिवायवल प्रोटेक्शन ऑन होऊन जातो आणि याच्याने तुमची लोकेशन पण रिव्हील होणार नाही. सो इट इज इझी टू यूज. आणि दुसरं म्हटलं तर प्लेन जो उतरणार आहे आपला, त्याच्यामध्ये एक रँडम काय म्हणता यार हा रँडम मोड जनरेटर आहे. जसं की इथं बघू शकता तुम्ही, म्हणजे दुसऱ्याकडे गेलो तुम्ही त्याच्याकडं भेटलं मला ओल्ड इज गोल्ड. आणि जेव्हा ओल्ड इज गोल्ड हे जेव्हा येईल त्या टायमावरती जेवढ्या जुन्या गन्स आहे त्या सगळ्या तुम्ही यूज करू शकता. आणि सपोज तुम्ही नवीन गन्स यूज करणारे प्लेअर आहे, जसं की विनचेस्टर किंवा मग अजून कोणती नवीन आली होती G36, अशा ज्या गन्स आहे ज्या नवीन आलेल्या होत्या तर त्या तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला जुन्या गन्सनीच खेळावं लागेल. एखाद्याच वुडपेकर पण नाही, वुडपेकर असेल पण AC-80 नसणार. सो AC-80 नाही आहे तर ही खूप मोठी प्रॉब्लेम आहे. प्लस तुम्ही तुमच्या ज्या गन्स होत्या जसं की स्कार, M4, MP5 डॅमेज देऊन चिप अपग्रेड करणाऱ्या, तर त्या गन्स तुम्ही चिपनी अपग्रेड करू पण नाही शकत आणि डॅमेज देऊन पण अपग्रेड नाही करू शकत. सो तुम्हाला आता तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता त्या गन स्किन्सला. आणि ज्या अटॅचमेंटवाल्या गन्स आहे त्यांच्यासाठी तुम्हाला अटॅचमेंट शोधावंच लागणार आहे. सो ही एक जुन्या प्लेयरसाठी प्रॉब्लेम असेल किंवा मग त्यांच्यासाठी प्रॉब्लेम नसेल, पण म्हणजे माझ्यासाठी तरी नाही, कारण मी दुसरी गन यूज करतो. आणि हां, अजून एक, जेव्हा कधी पण तुम्ही सोलो मॅच खेळायला घेता त्या टायमावरती तुम्हाला हा एक जो हार्टचा सिम्बॉल आहे तो दिसतो. ज्याने ही तुमची एक एक्स्ट्रा लाईफ म्हणू शकता तुम्ही. सपोज तुम्ही नॉक होऊन गेल्या तर तुम्हाला एक एक्स्ट्रा रिवाईव्ह भेटतो. तर सेम तुम्हाला स्क्वॉड मोडमध्ये सुद्धा बघायला भेटणार आहे. ही स्क्वॉड मोडमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल, प्लस ड्यूमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. सो याचा यूज करून तुमच्याकडे एक एक्स्ट्रा लाईफ येऊ शकते. बट एक ट्विस्ट, स्क्वॉड खेळत असताना जेव्हा तुम्ही खेळेल त्या टायमावरती तुम्ही 5 सेकंडमध्ये रिवाईव्ह नाही होणार. तुमचा एखादा टीममेट, सपोज मी प्लेअर 1 आहे, प्लेअर 2 नॉक होऊन गेलेला आहे, प्लेअर 3 आणि प्लेअर 4 हे दोघं पण नॉक आहे आणि फिनिश होऊन गेलेले, आणि मी पहिला प्लेअर आहे. सो मी जेव्हा जिवंत आहे तेव्हा यांना रिवाईव्ह भेटत राहील. आणि हा हार्ट त्यांना 5 सेकंडमध्ये लगेच रिवाईव्ह नाही करणार, जसं सोलो मॅचमध्ये होतं तसं. सो स्क्वॉड आणि ड्यू या दोन्ही मोडमध्ये हा सेम वर्क करणार आहे. आणि याच्यामध्ये एक रिवायवल टाईम पण ॲक्टिवेट राहतो. हे टीम रिवायवल ॲक्टिवेटेड. सो जेव्हा कधी पण तुमचा टीममेट नॉक होईल ॲट दॅट टाईम हा टायमर सुरू होऊन जाईल. आणि हा टायमर तुम्हाला शोकेस करेन की एवढा वेळ तुमच्याकडे उरला आहे तुमचा टीम ऑटो रिवाईव्ह व्हायला, म्हणजे सोलो डेटचा टायमिंग आहे समजून घ्या. आणि हा जो ग्रीनवाला रिवायवर दिसतो तुम्हाला, हा सोलो मॅचमध्ये आणि ड्यू मॅचमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. बट तुम्ही याचा यूज करू शकता दुसऱ्या पद्धतीने. सो याचं एक सांगतो तुम्हाला. सपोज तुम्ही एखादा रिवायवर पॉइंटर गेलेला आहे ग्रीनवाल्या, त्याचा टायमर तुम्ही कंप्लीट केलेला आहे. सो तुमची ही जी एक्स्ट्रा हेल्थ जी आहे इथं वरती, ही तुम्हाला 1नी डायरेक्ट 2 होऊन जाईल आणि तुमच्यासोबतचा जो राहील त्यालाही 2 रिवायवर भेटतात. सो याचा यूज करून तुम्ही एक प्रकारे तुमची स्क्वॉड केवळ ड्यूला 2दा रिवाईव्ह करू शकता. सपोज तुम्ही मरून पण गेले तरी, पण तुम्हाला फक्त जास्त टिकावं लागेल. आणि अजून एक राहिलं, हा जो बार दिसतोय तुम्हाला, हा आपल्या स्विचिंग मशीनमध्ये डिस्काउंट बारचा काम करतो. सो सपोज माझ्याकडे फक्त 200 टोकन्स आहे आणि कोणीतरी म्हणजे 3 जण मला स्पेक्टेड करत आहे आणि त्या तिघांना मला रिवाईव्ह टाकायचा आहे काही करून. सर हे 3 जणं या बटनला क्लिक करेन. पहिले जो 600चा रिवाईव्ह आहे सुपरवाला, तो 600 कट होऊन 600ने कट होऊन 400ला जाईल, 400ने कट होऊन 200ला जाईल आणि 200ने कट होऊन म्हणजे तिसऱ्याने जेव्हा क्लिक करेल तेव्हा तो फ्री रिवाईव्ह होऊन जाईल तुमच्यासाठी. पण जेव्हा पण सपोज मी प्लेअर 1 आहे, प्लेअर 3 जणं गेले, या तिघांनी मला जर का तो बटनचा यूज करून डिस्काउंट दिला तर फक्त मीच त्यांना रिवाईव्ह देऊ शकतो फ्रीमध्ये. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. प्लस अजून एक वस्तू, जेव्हा कधी पण तुमची टीम नॉक होईल आणि जेव्हा तुमचा टायमर सुरू होईल ॲट दॅट टाईम जर का तुम्ही मेले तर मॅच तिथंच थांबून जाईल. कारण सोलो डेअरसारखं सिस्टम आहे ना, तुम्ही आऊट तर तुमची टीम पण आऊट. प्लस त्याचं एक प्रूफ, जेव्हा कधी तुम्ही डिस्काउंट बारचा यूज करेन त्या टायमावरती 400चं टोकन 200ला आणि 600नी वाउचर 400पर्यंत जाईल. असं करता करता तो फ्री पण होतो, बट फक्त एकाच जणासाठी. सो सोलो डेअरचा आता नाहीच्या बरोबर यूज आहे. प्लस 3 जण आऊट होऊन गेले की त्यांनी लगेच डिस्काउंट बारवरती क्लिक करायचं, सेकंडरी फ्रीमध्ये भेटून जाईल. तुम्ही टीम बूस्टर डबल पण यूज करू शकता इक्विपमेंटसाठी.
हे बघा त्याचा एक सगळ्यात मोठं प्रूफ. हा कार्ड 600वाला आणि हा आता फ्रीमध्ये आणि कट होत 200पर्यंत 100पर्यंत गेला. सो आणि हे बघा याचा बारचा यूज करून तुम्ही करू शकता हे सगळं. प्लस सोलारा आपल्या सॉरी सोलारा नाही, बर्मोडामध्ये पीक आणि भीमा सप्तीच्या मध्य भागामध्ये हा नवीन सालॉन उघडला आहे काहीतरी. सो ही एक जागा कॅम्पिंगसाठी भारी आहे. प्लस आर्सनलला तुम्ही ग्रेनेड किंवा मग रॉकेट लॉन्चरचा यूज करून ब्रेक करू शकता. बट प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही जेव्हा कधी पण याला ब्रेक करेल त्या टायमावरती तुमची लोकेशन रिव्हील होईल. आणि हे बघा त्याचा एक सगळ्यात आणि एक प्रूफ पण बघून घ्या. ग्रीन रिवायर पॉईंटवरती बसल्यावरती इथं दोन तुम्हाला एक्स्ट्रा हेल्थ भेटतात. प्लस डेंजर झोन 100% येणार आहे, जुनावाला डेंजर झोन. त्याचा सायरन वाजल्यावरती सगळ्यांची फाटती. आणि हा हा प्रूफ हा आहे तो एक्स्ट्रा रिवायवलवाला पॉईंट. त्याचा यूज करून तुमची हेल्थ म्हणजे जो हेल्थ नाही म्हणणार रिवायवरचा जो चान्स आहे तो 1नी 2 आणि 2नी 3 मॅक्स हा 5च्या वर जाऊ शकतो. आणि हा एक नवीन कॅरेक्टर तो इनविजिबिलिटीवाला जो की म्हणजे नाईच्या बराबर दिसतो. आणि हे बघा याचे 2 वेगवेगळे साईड आहे. ही आहे माझी साईड आणि ही आहे माझ्या टीममेटची अपोनेंटची साईड. सो हा जेव्हा त्याची ॲक्टिव्ह स्किल यूज करेन त्या टाईमवरती फक्त मला असं दिसेल की काहीतरी ग्लाससारखं येणारी काहीतरी आहे काचेसारखं जे येऊ राहिलं माझ्याकडं ट्रान्सपरंट होऊन. पण जेव्हा हा माझ्याजवळ क्लोज करेन त्या टायमावरती हा विजिबल होईल. आणि विजिबल झाला की तुम्ही याला डाऊन करू शकता. याची विजिबिलिटीची रेंज अराऊंड 16 ते 20 मीटरची काहीतरी आहे. सो याचा यूज करून तुम्ही कॅरेक्टर म्हणजे कस्टमच्या मॅचेस झाल्या किंवा क्लॅश स्क्वॉड मॅचेस झाल्या याच्यामध्ये तुम्ही खूप फायदा उचलू शकता. आजसाठी एवढंच. आपण भेटूया नंतर एका व्हिडिओमध्ये. सो चॅनलला सपोर्ट पण करून घ्या असेच पुढचे अपडेट्स वगैरे सांगण्यासाठी. म्हणजे एवढं एडिट नाही करू शकत मी कारण मी काही एवढं हेवी वस्तू पण नाही चालवते, मोबाईलच चालवतो साधा तुमच्यासारखा. सो भेटूया आपण थोड्या वेळानंतर एका नवीन अपडेट किंवा काही अजून लीकसोबत. तब तक के लिए टाटा बाय बाय सायोनारा. आणि हां चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या.